ट्रेनच्या तात्काळ बुकिंग दरम्यान एजंट्सना 1 जुलैपासून पहिल्या अर्ध्या तासात बुकिंगला परवानगी दिली जाणार नाहीये। यामुळे जास्तीत जास्त लोकांना तात्काळ ट्रेनचं तिकीट मिळू शकणार आहे। याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या। देशातील 16वी जनगणना जातीय जनगणनेसह 2027 मध्ये केली जाणार आहे। 1 एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू होणार आहे। लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंडमध्ये 1 ऑक्टोबर 2026 ला तर देशातील उर्वरित भागामध्ये 2027 ला जनगणना केली जाणार आहे। आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांकरता 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे। 3 विनामूल्य व्यवहार करता त्यानंतर आर्थिक व्यवहारांनंतर ₹23 व गैर आर्थिक व्यवहारांवर 8.5 रुपये शुल्क लागणार आहे। नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा प्रति महिना 5 व्यवहारांची असेल। तिकीट दलालांना आळा घालण्याकरता रेल्वेनं तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केलेत। 1 जुलैपासून तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग करता वापरकर्त्यांना ओटीपीही द्यावा लागेल। हा ओटीपी युजर्सच्या IRCTC खात्यात नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल। 15 जुलैपासून ओटीपी आधारित तात्काळ तिकीट बुकिंग अनिवार्य आहे। एक जुलैपासून पॅन कार्डाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत। CBDTनं म्हटलंय की पॅन कार्डासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल। ज्यांच्याकडे हे दोन्ही कार्ड आधीच आहेत त्यांना ते लिंक करणं अनिवार्य असेल। याकरता 31 डिसेंबरची मुदत आहे। या घडीला एक महत्त्वाची बातमी येते। एक ब्रेकिंग न्यूज आपण आपल्या स्क्रीनवर बघता आहात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केला। खासदार सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता हा फोन अमित शहा यांनी केला होता। शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे ज्यांनी अनेकदा त्यांच्या संसदेतल्या कामकाजासाठी पुरस्कार सुद्धा मिळवलेला आहे। संसदपटू असा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे अनेकदा। आणि अशा सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस। या सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना फोन केला आणि शुभेच्छा दिल्या। पोस्ट ऑफिसेस आता डिजिटल होणार आहेत। येत्या ऑगस्ट पासून देशभरातील सुमारे 1.5 लाख पोस्ट ऑफिसेसमध्ये डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे काम केलं जाणार आहे। ही माहिती दिली केंद्रीय डाक आणि टेलिकम्युनिकेशन विभागाने। यामुळे ग्राहकांना कॅश न काढता QR कोड स्कॅन करून त्वरित पेमेंट करता येणार आहे। इस्रायल इराण युद्धाचे ढग विरल्यानं आता शेअर बाजारामध्ये पुन्हा नवचैतन्य पसरू लागलेलं आहे। भारतीय भांडवली बाजारामध्ये येत्या आठवड्यात एकूण 7 IPO आणि एकाच वेळी 19 कंपन्यांची लिस्टिंग होणार आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही गुंतवणुकीची आणि पैसा कमावण्याची संधी ठरू शकते। मुंबईमध्ये सध्या पावसानं थोडी उसंत घेतली आहे, तरी अधूनमधून जोरदार सरी बरसतातच पावसासोबत तापाचाही जोर वाढलाय। विविध रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांमध्ये डेंग्यू मलेरियाचे जवळपास 30% रुग्ण आढळतात। व्हायरल तापाचे 20 ते 25% रुग्ण आढळतात। नव्या होर्डिंग धोरणाची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही। धोरणाचा मसुदा तयार झालाय। नागरिकांच्या सूचना हरकती मागवण्यात आल्यात, मात्र पुढे काहीच घडलेलं नाही। मासेमारीकरता शासनाकडून मच्छीमारांना वितरित झालेल्या अर्थसहाय्याची थकबाकी 820 कोटी रुपये इतकी झाली आहे। उदरनिर्वाह करताना मच्छीमारांच्या नाकी नऊ येत असून ते कर्जाचे पैसे भरण्यास असमर्थ असून त्यांच्यासह मच्छीमार संस्थांची कर्ज माफ करावीत अशी मागणी कोळी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी मत्स्यमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे। देवनार कचरा भूमीवर अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याकरता मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदा भरण्याकरता तब्बल 3ऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। 4 जुलैपर्यंत निविदाकारांना निविदा भरता येणार आहेत। 8 जुलै रोजी वित्तीय लिफाफा उघडल्यानंतर या कामाकरता कंत्राटदार निश्चितीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मुंबई पुणे महामार्गावर अतिवेगाने किंवा मार्ग बदलून मार्गक्रमण करणाऱ्या बसवर दंडात्मक कारवाई केली जाते। जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 3331 वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटना घडल्या आहेत। याद्वारे ST चालकांकडून 1.33 कोटी रुपयांची दंडवसुली केली गेली आहे। रेल्वे मंडळानं आता चार्ट प्रस्थानाच्या 8 तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। विशेषतः जर दुपारी 2 वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्या असतील तर त्याचे चार्ट आदल्या रात्री 9 वाजता तयार केले जातील। रेल्वे मंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। प्रक्रिया टप्प्याटप्प्याने लागू होईल।
अनेक प्रवासी अत्यंत अनावश्यक किंवा क्षुल्लक कारणांकरता आपत्कालीन साखळी ओढतात. यामुळे लोकल मेल एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. 1 ते 20 जून या कालावधीत मध्य रेल्वेवर 666 आपत्कालीन साखळी ओढण्याच्या तक्रारी घटना घडलेल्या आहेत. याद्वारे 463 जणांवर कारवाई करून 1,70,000चा दंड वसूल करण्यात आला. 2030 पर्यंत 30% वाहनं ही विजेवर चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे. त्याच अनुषंगानं ई-वाहनांना टोलमाफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे महापालिकेला निवडणुकीचे वेध लागले, त्यानुसार मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. अनुषंगानं ठाणे महापालिकेनं वाढती महागाई आणि वाढलेल्या मतदारसंख्येमुळे निवडणुकीत सरासरी 19,90,00,000चा खर्च अपेक्षित धरलेला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एका 35 वर्षाच्या महिलेच्या पित्ताशयाची पिशवी या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली. खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपयांचा खर्च होणारी ही प्रक्रिया असून रुग्णालयामध्ये मोफत ती करण्यात येते. यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा मार्ग उपलब्ध झालेला आहे. इंडिया रेटिंग अँड रिसर्च या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी विविध संस्थांचं पतमानांकन जाहीर करण्यात येतं. यामध्ये गेल्या 10 वर्षांप्रमाणेच यावर्षीही इंडिया AA+ स्टेबल हे सर्वोत्तम पतमानांकन नवी मुंबई महापालिकेला मिळालं आहे. ठाण्यात बसवण्यात येणारा 6,000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा हा आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित राहावा याकरता उभारण्यात येणाऱ्या बॅकअप रिसिव्हर सेंटरच्या जागेकरता ठाणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पालिकेसोबत पत्रव्यवहार केल्याने पिंपरी चिंचवड पालिकेची मान्यता मिळाली आहे. आरटीओनं राज्याच्या सीमावर्ती भागात असलेले 22 चेकपोस्ट बंद करण्याकरता संबंधित कंत्राटदाराला आता कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ही कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराला 500 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीतील हर्णे राज्य मार्गावरील गिम्हवणे नदीवर वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. मोरी चुकीच्या पद्धतीनं बांधल्यामुळे पाणी रस्त्यावर साचल्याचा नागरिकांना फटका सहन करावा लागतोय. त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली. मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी या गावातील उपक्रमाचं खुलेआम कौतुक केलेलं आहे. धाराशिवमधून नळदुर्गकडून तुळजापूरकडे धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. तातडीनं बसची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेकरता मध्य रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. आरपीएफ वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या गाड्यांमध्ये गस्तीवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सलग 3ऱ्या दिवशीही महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. पैठण रोड, पुन्हा जालना रोड आणि संपूर्ण पथक महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीतील मनपाच्या हद्दीपर्यंत कारवाई करणार आहे. वैद्यकीय मदत कक्षातर्फे पोलादपूरमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात याकरता वैद्यकीय मदत कक्ष या संस्थेद्वारे शैक्षणिक साहित्याचं वाटप प्रतिवर्षी केलं जातं. पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील नगर कल्याण महामार्गापासून तिखोल बहिरोबा वाडी किन्ही करंडी या मार्गे पारनेर शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र 1 वर्षातच रस्त्याची दुरवस्था झाल्यानं रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी या मागणीकरता स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदूर हैदराबाद महामार्गावरील पूर्णा नदीच्या पुलाच्या कामाकरता हतनूर धरणाच्या क्षेत्रात ठेकेदाराकडून मुरुम टाकण्यात आलाय. यावेळी धरणातील जलसाठ्यावर परिणाम झाला. पाणी अडल्यानं धरणाच्या बॅकवॉटरमुळे इतर गावांनाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. कार्ला इथल्या एकवीरा आईच्या मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यापासून भीमाशंकर इथं ऑनलाईन पद्धतीनं नावनोंदणी केल्यास भाविकांना श्री क्षेत्र शिर्डीप्रमाणे 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन मिळेल, असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. एक महत्त्वाची बातमी, पावसाळी अधिवेशन
विरोधी पक्षनेत्या विनाच होणार का असा प्रश्न पडतोय। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते निवडीची चर्चा झालेली होती। सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेते पदाकरता अनुकूलता दाखवलेली होती। निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीनच आहे। या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता निवडला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झालेला होता। सत्ताधाऱ्यांनी अनुकूलता दर्शवलेली होती की विरोधकांकडे जरी संख्याबळ नसलं तरी सुद्धा त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जावं। आता या पावसाळी अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेता ठरतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळालं पाहिजे या प्रमुख मागणीकरता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस 9 जुलैला भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई उद्यान इथं आणि विधान भवन म्हणजे राणीच्या बागेपासून ते विधान भवन या दरम्यान लॉंग मार्च काढणार आहेत। गिरणी कामगारांच्या प्रश्नावरील सरकारच्या वेळकाढूपणामुळे कामगार आणि वारसांमध्ये संतापाचं वातावरण आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीकरता मुंबई महापालिकेतील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। शिक्षकांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता पूर्णवेळ कार्यालयात राहून निवडणुकीचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे। त्याकरता स्थानिक मतदार नोंदणी कार्यालयामध्ये रुजू होण्याची गरज नाही असं मुंबई महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। इंधनाच्या वाढत्या किमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी विजेवरील वाहनांच्या वापराला सुरुवात केली आहे, परंतु आता त्यांच्याही खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे। 1 जुलैपासून इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट मागे 50 पैशांहून अधिकची वाढ होणार आहे। नोकरदार मंडळींना दुपारचं जेवण अचूक वेळेत पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागली आहे। प्रत्येक डबा पोहोच करण्याच्या मासिक शुल्कामध्ये 200 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। या महिन्यापासून दरवाढ लागू आहे। टोकियोच्या हानेडा विमानतळावरून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचं कोलकात्यामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। कॅबिनमध्ये गरमी जाणवू लागल्यानं सुरक्षितता लक्षात घेता पायलटनं हे विमान कोलकात्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला। धाराशिवच्या परंडा शहरामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली, जोरदार स्वागत करण्यात आलं। भीमा खोऱ्यातील घोड धरणामधून 5000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय। त्यामुळे जनजीवन उजनीमधून भीमा नदीतून कमी करण्यात आलेला विसर्ग वाढवण्यात आलाय। जनजीवन विस्कळीत झालंय। आषाढी वारीकरता उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आहे। मराठवाड्यामध्ये 1 ते 5 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। ताशी 30 किलोमीटर प्रति तास असा पावसाचा वेग असेल। जून महिन्यामध्ये दडी मारलेल्या पावसाकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। जळगावच्या रावेरला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। तालुक्यातील 31 गावांच्या शिवारामध्ये 686 शेतकऱ्यांचं 342 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यावल तालुक्यातील सावखेडा सिम गावाजवळच्या निंबादेवी धरणामध्ये 18 वर्षाचा तरुण बुडाला। मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि तरुण बुडाल्याची माहिती समोर येते। पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर हवामान विभागानं पर्यटकांना इशारा दिला। जुलै महिन्यामध्ये 12 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे लाटा 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असणार आहेत। त्यामुळे नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे। पावसाळी पर्यटनाकरता अनेकांचा कल पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांकडे असतो। मात्र जुलैमध्ये 12 दिवस 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार असल्यानं किनाऱ्यालगतची वस्ती तसंच पर्यटकांकरता धोक्याचा इशारा देण्यात आलाय। पावसाळ्यामध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे। अशातच आता समुद्रालगतच्या पारंपरिक मासेमारीकरता देखील बंदी टाकण्यात आलेली आहे। वर्षा सहलीकरता येणाऱ्या पर्यटकांकरता पोलिसांनी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावर प्रवेश बंद केलेला आहे। त्यामुळे हजारो पर्यटकांनी पोलिसांविरोधात नाराजी नोंदवली। पुणे शहरातील जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर वाढलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहरात ऊन, ढगाळ हवामान, वारं असं संमिश्र वातावरण आहे। मात्र बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज असणार आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुवाधार पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये करपलेली जमीन। यामुळे मान्सूनचं विषमरूप पुन्हा एकदा समोर आलंय। हवामान खात्याचा अंदाज अचूक करण्याऐवजी फोल ठरत आहेत। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी आणि पाण्याची चिंता उभी राहिलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण 48% भरले। धरणामध्ये आतापर्यंत 3412 दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झालं आहे। तर संततधार पावसामुळे पाण्याची आवक सुरू आहे।
केंद्र सरकारनं 2030 पर्यंत भारतातून 8,340 कोटी रुपये किमतीची हळद निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवण्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. निर्यातीचं लक्ष्य गाठण्याकरता सरकारनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची तयारीही पूर्ण केलेली आहे. मासेमारी सध्या बंद असल्यानं माशांची आवक घटली आहे. मात्र मागणीच्या तुलनेमध्ये मासळी बाजारात दाखल होत नसल्यानं माशांच्या दरात वाढ झाली आहे. माशांचे दर 5 ते 10% वाढल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढायला लागले, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीला पाठवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. पावसामुळे सगळ्या फळभाज्यांचे दर तेजीत असतानाच टोमॅटोच्या दरात घट झाल्यानं गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, शेवगा आणि शिमला मिरचीच्या भावात वाढ झाली असून टोमॅटोच्या भावात घट झाली. इतर सगळ्याच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. राज्यात 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. त्यानुसार एकूण 6,32,194 विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झालं असून सोमवारी प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागांकरता माहिती 9 जुलैला प्रदर्शित केली जाणार आहे. इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीमध्ये पुणे शहरातल्या नामांकित महाविद्यालयांच्या पात्रता गुणांचा टक्का चढा असल्याचं दिसून आलं. कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांसाठीचे पात्रता गुण 90% अधिक असून पहिल्या फेरीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश निश्चित करता येणार आहे.